हॅलो गाईज, वेलकम. मी लीना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या ह्या मिनी ब्लॉगवरती. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप छानच असणार. आता माझी ही झांबरी तुम्हाला दिसते का कशी? तर असो, सकाळची वेळ आहे म्हणून मी पण तिला माफ केलं. अंघोळ नव्हती तिची अजून झालेली. म्हटलं इट्स ओके, काय तर त्याला लहान मुलं म्हटलं म्हणजे असतात ना तशी थोडीफार. आणि ती मला काय म्हणत होती, अगं मम्मी डान्स क्लासला सर्व मुले असे छान मोकळे केस सोडून येतात, तू माझे केस का बांधून ठेवते ग कंटिन्युअसली? मग तिला म्हटलं बाई डान्स क्लासला तर काही पॉसिबल नाही. डान्स क्लासला तुझे केस आवरशील का डान्स करशील? त्यापेक्षा घरी तुला आवडतं आहे तेवढा वेळ केस मोकळे सोड आणि राहायचं आहे तसं राहा. बट डान्स क्लासला केस बांधूनच जावं लागेल. सो अशा काही पद्धतीने आम्ही दोघं मारले की नाही डील फिक्स केली आणि कामाला लागलो. तर कामाला लागलं म्हणजे हे झाड आणलेलं होतं गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मी आणून ठेवलेलं आहे. शेवटी ते झाड आता प्लास्टिकच्या बॅगमध्ये असल्यामुळे थोडंसं नाही का असं थोडं डेट झाला टाईप वाटत होतं. आता झाड लावताना चष्मा कोण लावतं असं तुम्ही विचार करत असणार ना. मी लावते. का लावते तर ते पण सांगते तुम्हाला. ॲक्च्युली हा चष्मा लावण्यामागचं कारण असं होतं की आमच्या बिल्डिंगमध्ये खाली छोट्या बेबी आहे ज्याला त्याची मम्मी शेक देत होती आणि त्या शेकचा इफेक्ट एवढा काही डेंजर पडत होता की अख्ख्या बिल्डिंगमध्ये नाही का धूरच दूर झालेला होता. मग बसल्या गॅलरीमध्ये होते मी पण. मग घेतला मागवलं चष्मा आर्याकडनं. ए बाई म्हटलं चष्मा दे मला, नाही तर माझे डोळे आजच फुटके होतील. ऑलरेडी आहेच ॲलर्जी म्हणून लावला. आता हे ट्रे घेण्यामागचं कारण काय होतं माहिती आहे का? माझा बड्डे येत आहे आणि प्रत्येक बड्डेला मी माझ्या बाल्कनीमध्ये एक तरी रोपटं लावते. हे गेल्या 3 वर्षापासून मी सुरुवात करत आहे. किंवा तुम्ही म्हणणार ना याआधी पण लावायची मी कधीतरी. मी एक लेख वाचला होता न्यूजपेपरला, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मी माझ्या बड्डेनिमित्त एक ट्री वगैरे लावत असतो असं तसं. तर मग मला पण तिथून एक इन्स्पिरेशन मिळालं आणि मी पण तिथून स्टार्ट केल्यानंतर गावी असताना मला तेवढी काही काळजी घेता यायची नाही. पण आता माझ्या गॅलरीमध्ये जे झाडं आहेत ना त्यांची काळजी मला रोज आणि अगदी मनापासून घेता येते. कारण काय ना आता एक रुटीन बनून गेलेलं आहे माझं ते. सो मी ते झाड लावलं. आता ती झाड नाही का जेव्हा लावलं ना तेव्हा म्हणजे असं वाटत होतं की यार हे झाड खरंच खूप म्हणजे टिकेल की नाही टिकेल असं काही मला वाटत होतं. बट संध्याकाळच्या वेळेपर्यंत त्याचे झाड जेव्हा त्याला माती मिळाली, थोडी मोठी कुंडी मिळाली ना, त्याच्यानंतर ते खरंच छान होऊन गेलं. आणि त्यानंतर आम्ही दोघं माहिले की होतो. त्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं. भूक प्रत्येकाला लागते घरामध्ये, 1 असो किंवा 2 असो, पण स्वयंपाक मात्र करावासाच वाटतो. सो हे कोंडले मी बनवलेले होते, जी की माझ्या आजीची रेसिपी आहे आणि यातच थोडं मॉडिफिकेशन करून मी त्यांना थोडं वेगळ्या पद्धतीचं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा इन डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती उद्या अपलोड करणार आहे. सो स्टे ट्यून. ओके, तर बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.